वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी दाखल झालेले आहेत। आपण थेट जाऊया वाराणसीमध्ये, आमचे प्रतिनिधी अमोल जोशी आहेत। अमोल, आज सकाळपासूनच वाराणसीमध्ये एक घमासान पाहायला मिळालेला आहे आणि थोड्याच वेळात म्हणजे थोडक्यात मोदी आता दाखल झालेले आहेत। साधारणपणे काय सध्या वाराणसीमधला माहोल आहे? सध्या हेमाली तुम्ही बघू शकता आता ऊन हळूहळू खाली जायला लागलेला आहे, त्यामुळे दिवसभर आमच्या डोक्यावर असणारा हा गमछा आता खांद्यावर आलेला आहे। काही वेळापूर्वीच नरेंद्र मोदी लंका गेट परिसरामध्ये येऊन दाखल झालेले आहेत आणि तिथून त्यांची पदयात्रा सुरू होणार आहे। ती भाजपच्या हेडक्वार्टर पर्यंत ही पदयात्रा जाणार आहे। माझ्या पाठीमागे तुम्हाला निश्चितपणे मला दाखवायला आवडेल की हाच तो रस्ता आहे ज्या रस्त्यावरून ही पदयात्रा चालणार आहे। या पदयात्रेच्या तयारीसाठी भाजप कार्यकर्ते कशा प्रकारे सज्ज झालेले आहेत हे या दृश्यांमधून आपल्याला बघायला मिळेल। रस्त्याच्या दुतर्फा भाजपचे कार्यकर्ते थांबलेले आहेत। या ठिकाणी एक गाडी सुद्धा फिरवली जाते आहे, ज्या गाडीवर स्पीकर लावण्यात आलेला आहे आणि त्या स्पीकर मधून ही अनाउन्समेंट केली जाते आहे की नरेंद्र मोदींचं लंका गेटवर आगमन झालेलं आहे। त्यांचं हेलिकॉप्टर काही वेळापूर्वीच या संपूर्ण परिसराला तिथे उतरताना दिसलं आणि त्यानंतर अशा अनाउन्समेंट करणारी एक रिक्षा या ठिकाणी फिरते आहे। नरेंद्र मोदींचं आगमन झालं आणि काही वेळातच ते या भागातून आपली रॅली पुढे नेणार आहेत। त्यामुळे इथे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। आपल्याला इथे बघायला मिळत असेल नरेंद्र मोदींचा मुखवटा लावून अगदी लहान लहान मुलं सुद्धा या रस्त्यावर उतरलेली आपल्याला बघायला मिळतात। एक प्रकारे उत्साहाचं वातावरण आपल्याला बघायला मिळते आणि त्याचवेळी तितकाच तणाव सुद्धा इथल्या परिसरामध्ये असल्याचं बघायला मिळते, कारण इथे प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे। या क्षणी जरी हा रस्ता काहीसा मोकळा दिसत असता तरी सुद्धा इथून पुढच्या काही मिनिटांमध्ये इथं गर्दीचा महापूर आलेला आपल्याला बघायला मिळू शकतो आणि त्यासाठी रॅपिड ऍक्शन फोर्सची एक तुकडी सुद्धा इथं मागवण्यात आलेली आहे। पोलीस दल देखील इथे तैनात करण्यात आलेलं आहे आणि सध्या भाजपचे कार्यकर्ते हे असे या ठिकाणी जमायला सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। काही वेळात या ठिकाणाहून मोदींची जी पदयात्रा आहे, जी रॅली आहे ती सुरू होणार आहे। नक्की अमोल, जसं तुम्ही म्हणालात इथे या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, मात्र त्याचबरोबर या गर्दीमध्ये काहीसा तणाव सुद्धा जाणवतोय। कारण आहे अर्थातच सकाळपासून आज वाराणसीमध्ये जे जे काही घडलेलं आहे त्या पार्श्वभूमीवर निश्चितच हा तणाव आहे। त्याचप्रमाणे मोदी कधी येणार, थेट पदयात्रा कधी निघणार याची उत्सुकता आहे। दरम्यान सकाळपासून काय काय नेमकं घडलं सविस्तर सांगाल? आज सकाळी 8 वाजता लंका गेट परिसरात गर्दी जमायला सुरुवात झाली। त्यापूर्वी काल नरेंद्र मोदींच्या 5 पैकी 3 कार्यक्रमांना निवडणूक आयोगानं परवानगी दिलेली नव्हती आणि त्यानंतर संध्याकाळनंतर निवडणूक आयोगानं त्यांच्या फक्त एका सभेला परवानगी नाकारली, बाकी 4 कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली होती। त्यानंतर सुद्धा भाजपनी आपला आज आंदोलन करण्याचा निर्णय कायम ठेवला आणि भाजपचा असा दावा होता की आता परवानगी द्यायला खूप उशीर झालेला आहे, त्यामुळे आम्हाला तयारीला वेळ मिळणार नाही, त्यामुळे आम्ही आमचा आंदोलनाचा जो कार्यक्रम आहे पवित्र आहे तो कायम ठेवणार आहोत। 8 वाजल्यापासून लंका गेट परिसर गर्दीने खचाखच भरायला सुरुवात झाली। त्यानंतर रॅपिड ऍक्शन फोर्सला त्याच्या तुकड्यांना इथं बोलवण्यात आलं, कारण गर्दी नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता होती। त्यानंतर साधारण दुपारी 1च्या दरम्यान या ठिकाणी भाजपचे जे 2 मुख्य नेते वाराणसीमध्ये आहेत, अरुण जेटली आणि अमित शहा, या 2 नेत्यांचं लंका गेट परिसरात आगमन झालं आणि त्यानंतर दुपारी साधारण 2 वाजेपर्यंत या ठिकाणी आम्ही ठिय्या आंदोलन करू असं या 2 नेत्यांनी घोषित केलं। त्यानंतर सुद्धा इथे गर्दी वाढत चाललेली होती। भाजपचे वाराणसीमधले कार्यकर्ते आणि त्याचबरोबर वाराणसीच्या बाहेरून आलेले कार्यकर्ते, असे सगळ्याच कार्यकर्त्यांची झुंबड इथे उडाली। दरम्यानच्या काळात असं झालं की अख्खी चर्चा आणि माध्यमांचं अख्खं लक्ष हे फक्त भाजपकडे चाललेलं आहे हे बघून इतर पक्षांनी अस्वस्थ होणं साहजिक होतं आणि त्यामुळे आपण बघितलं असेल की मायावतींनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला। तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते या आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी त्या ठिकाणी घोषणाबाजी सुरू केली। या घोषणाबाजीचं रूपांतर कधी हाणामारी झालं हे कळलं सुद्धा नाही। अगदी काही क्षणामध्ये त्या ठिकाणी तुंबळ हाणामारीला सुरुवात झाली। नंतर पोलिसांनी मध्यस्थी करून ही हाणामारी सोडवली आणि दुपारी साधारण 2:15 वाजता अमित शहा आणि अरुण जेटली यांनी घोषित केलं की आता जे आंदोलन होतं ते 2 वाजेपर्यंत होतं आणि ते आता पूर्ण झालेलं आहे। दुपारी 42 डिग्रीपर्यंत पारा गेलेला होता। कार्यकर्ते तसेही वैतागलेले होते, कारण असह्य ऊन, असह्य उकाडा या ठिकाणी होता आणि त्यामुळे तिथे घोषित करण्यात आलं की आता
संध्याकाळी 4:30 वाजता नरेंद्र मोदींची रॅली पदयात्रा या ठिकाणी असणार आहे। त्यावेळी पुन्हा एकदा सगळ्यांनी इथे जमायचं आहे आणि त्यानंतर इथले कार्यकर्ते आपापल्या घरी आणि हॉटेलांमध्ये पांगलेत। त्यानंतर आता काही वेळापूर्वीच नरेंद्र मोदींचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं हेलिकॉप्टर येताना दिसलं, त्यांची घोषणा सुद्धा होतीये आणि कुठल्याही क्षणी आता नरेंद्र मोदी या रस्त्यावरून, आपल्या पाठीमागच्या रस्त्यावरून इकडे येण्याची शक्यता आहे। नक्की आज संपूर्ण किंवा गेल्या 2-3 दिवसांमधल्या जर घटना बघितल्या तर भाजपचा एक मोठा प्रयत्न दिसून येत आहे। वाराणसीवर लक्ष केंद्रित आहे आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाने परवानगी नाकारल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला। तो आक्रमकपणा आजच्या आंदोलनातही कुठेतरी दिसून आला। एकूणच भाजपला जे काही साध्य करायचंय ते साध्य होताना दिसतं आहे का या आजच्या दिवसात? बिलकुल, खरं तर भाजपला जे साध्य होणार होतं त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट साध्य झालंय असंच राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। कारण नरेंद्र मोदींच्या सभेला परवानगी दिली असती तर ती सभा साधारण 1 ते 1.5 तास चालली असती। त्यातलं नरेंद्र मोदींचं भाषण फार तर 45 मिनिटं ते 1 तास चाललं असतं। याच्या पलीकडे त्या संपूर्ण इव्हेंटची चर्चा झाली नसती। मात्र या सभेला परवानगी नाकारणं हे एक प्रकारे राजकीय दृष्ट्या भाजपच्या पथ्यावर पडल्याचंच दिसतंय। कारण काल दुपारपासून संपूर्ण दिवसभर भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, त्यांना नाकारलेली परवानगी आणि निवडणूक आयोगावर त्यांनी केलेली टीका हेच मुद्दे चर्चेत होते। आज सकाळपासून सुद्धा आपण बघितलं असेल की सगळीकडे भारतीय जनता पक्ष, मोदींची सभा, भाजपचं आंदोलन याच गोष्टी चर्चेत होत्या। 144 कलम लागू करण्यात आलेलं होतं। अर्थात इथे फारसा सुदैवाने कुठलाही नक्कीच अमोल, आपण पाहिलं आत्ताच काही कारणांनी संपर्क तुटलेला आहे। अमोल जोशी आमचे प्रतिनिधी तिथे उपस्थित आहेत आणि आज सकाळपासून जे काही राजकीय धुमशान या ठिकाणी वाराणसीमध्ये पाहायला मिळालं ते काहीसं अभूतपूर्व असंच म्हणावं लागेल। भाजपनं कालपासून जो आक्रमक पवित्रा धारण केलेला आहे निवडणूक आयोगाविरोधात तो आजही कायम पाहायला मिळाला। धरणं आंदोलन 2 वाजता होणार होतं लंका गेट चौकामध्ये। त्या ठिकाणी अमित शहा आणि अरुण जेटली या 2 भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं खरं। मात्र जसे आमचे प्रतिनिधी अमोल जोशी यांनी माहिती दिली त्याप्रमाणे या ठिकाणी इतरही पक्षाच्या नेत्यांनी म्हणा किंवा कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावत आपल्याकडे लक्ष खेचण्याचा तितकाच आटोकाट प्रयत्न केला आणि त्या सगळ्या धुंदीमध्ये भाजप कार्यकर्ते आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते आपसात पीडत एकमेकांमध्ये त्यांची धुमश्चक्री सुरू झाली। त्यानंतर सुद्धा वाराणसीमधलं वातावरण कमी व्हायला किंवा एक वातावरण गरमागरमी जी म्हणतो ते कमी झालेली दिसत नाहीये। राजकीय धुमश्चक्री जरी शांत झालेली असली तरी आता सध्या गर्दी जमलेली आहे। तर सगळ्यांना उत्सुकता आहे नरेंद्र मोदी कधी येता आहेत, पदयात्रा कधी नरेंद्र मोदींची सुरू होते आहे। वाराणसीमध्ये अगदी नरेंद्र मोदींची पदयात्रा काही वेळात दाखल सुरू होणार आहे। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी अमोल जोशी त्या ठिकाणी उपस्थित आहेत। अमोल, कधीपर्यंत आता पदयात्रा सुरू होणार आहे? कारण गर्दी हळूहळू आणखी वाढायला लागलेली आहे असं दिसून येत आहे या वाराणसीमध्ये, काय सांगाल? बिलकुल, आता 5:45 वाजत आलेले आहेत। खरं तर काही वेळापूर्वी 5:30 वाजता ही पदयात्रा सुरू होणं अपेक्षित आहे। या पदयात्रेचं जे ठिकाण आहे, मूळ अंतर जे आहे ते आम्ही उभे आहोत तिथपासून साधारण 1.5 किलोमीटरवर आहे। तिथपासून नरेंद्र मोदींची पदयात्रा सुरू होईल आणि त्याचबरोबर या रस्त्यावर आपण बघू शकाल एक 10 मिनिटापूर्वी जी परिस्थिती होती ती परिस्थिती आता बदललेली आपल्याला बघायला मिळेल। गर्दी अजून वाढलेली आहे आणि अजून नरेंद्र मोदी रोड शो करत येणार आहेत। अर्थात असा कुठलाही कार्यक्रम आपण करणार नाही असं भाजपनं स्पष्ट केलेलं आहे। मात्र तरी सुद्धा नरेंद्र मोदी या रस्त्याने जाणार असल्यामुळे अशा प्रकारे इथे उत्सवाचं स्वरूप अक्षरशः या रस्त्याला आलेलं आहे। नरेंद्र मोदींचं स्वागत करण्यासाठी आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी अशा प्रकारे वेगवेगळे गट करून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उभे आहेत। सगळ्यांनी इथे भगव्या टोप्या घातलेल्या आहेत, भगवे पटके गळ्यामध्ये बांधलेले आहेत आणि त्याच्यामुळे या दृश्यांमध्ये आपल्याला दिसत असेलच की पूर्ण भगवं स्वरूप या परिसराला आलेलं आहे। कुठल्याही क्षणी आता नरेंद्र मोदी या ठिकाणी येऊ शकतात। त्यांच्याबरोबर असलेला अख्खा ताफा त्यांच्याबरोबर येणार आहे आणि नरेंद्र मोदी सध्या इथून 1.5 किलोमीटर अंतरावर असताना इथे ही परिस्थिती आहे। ज्यावेळी हा ताफा येईल आणि ज्यावेळी ते प्रत्यक्ष ही त्यांची रॅली या परिसरातून जाईल त्यावेळी काय गर्दी असू शकेल याची आपण कल्पना करू शकता। काही वेळातच ही रॅली सुरू होईल आणि भारतीय जनता पक्षाचा जो मुख्य उद्देश होता की जास्तीत जास्त प्रसिद्धी आपल्या पदरात पाडून घेणं आणि आपण की काही कारणांनी संपर्क तुटतो आहे। मात्र वाराणसीमधला हा आम्ही क्षणाक्षणाचा अपडेट आपल्यापर्यंत देतो आहोत। आपण पाहतो आहोत या वाराणसीमध्ये सध्या काय स्थिती आहे।
आमचे प्रतिनिधी आहेत अमोल जोशी पुन्हा एकदा संपर्क प्रस्थापित झालेला आहे। अमोल, आज सकाळपासूनच वाराणसीमध्ये एक वेगळाच धुमश्चक्री धुमशान पाहायला मिळालं। भाजपनं अधिकाधिक प्रसिद्धी म्हणा किंवा अधिकाधिक शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे आणि अजूनही नरेंद्र मोदी यांची पदयात्रा सुरू होणार आहे, त्यासाठी सुद्धा गर्दी जमलेली आहे। या गर्दीमध्ये उत्सुकता दिसून येते, उत्साह दिसून येतोय, काहीसा तणावही दिसून येते, जशी तुम्ही आम्हाला माहिती दिलीत। काय सांगाल आता शेवटच्या टप्प्यात साधारणपणे आजच्या दिवसाचा हा प्रचाराचा एक शेवटचा भाग म्हणूया आपण, मात्र काय वाटतंय भाजप आता पुढचं काय पाऊल असणार आहे आजच्या दिवसातलं? बिलकुल, आजचा दिवस हा भाजपसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे, कारण आज खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदींनी व्यस्त होते आणि त्याच्यामुळे त्यांचा हा जो मतदारसंघ आहे तिथे लक्ष द्यायला त्यांना तितकासा वेळ मिळालेला नव्हता। मात्र आता देशातल्या इतर भागातल्या निवडणुका संपलेल्या आहेत, उत्तरेतल्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या निवडणुका बाकी आहेत। नरेंद्र मोदींचा वाराणसीतून उभं राहण्याचा हेतू जो होता त्या हेतूसाठी आता इथून पुढे नरेंद्र मोदी कार्यरत होणार आहेत हे तर स्पष्ट आहे, कारण गुजरातमधून नरेंद्र मोदींना निवडून येण्यामध्ये काही अडचण आहे किंवा साशंकता आहे अशी गोष्ट मुळीच नाहीये। तिथून ते निश्चितपणे 100% निवडून येतील याची त्यांनाही खात्री आणि सगळ्यांनाच खात्री आहे। तरी सुद्धा नरेंद्र मोदींनी वाराणसीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, याच्या मागे काही राजकीय कारणं आहेत। त्यातलं पहिलं कारण असं आहे की 2015 साली आता बिहारची निवडणूक येते आहे। बिहार हे इथून 90 किलोमीटर अंतरावर आहे। 2016 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक आहे आणि त्यामुळे या ज्याला काऊ बेल्ट म्हटलं जातं, हा काऊ बेल्ट आपल्या ताब्यात असावा आणि तिथे जास्तीत जास्त भाजपचं वर्चस्व प्रस्थापित व्हावं, की हे जे दोन जिल्हे आहेत, ही जी दोन राज्य आहेत ती राज्य भाजपच्या हातातून गेल्या काही वर्षांमध्ये सुटत चाललेली आहेत, की जी केंद्रामध्ये सत्ता राखण्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाची आहेत। त्यामुळे इथे सत्ता प्रस्थापित करायची असेल तर या दोन्ही राज्यांचं वाराणसी हे केंद्र आहे। इथून बिहारही जवळ आहे आणि उत्तर प्रदेशचं सुद्धा एक। पुन्हा एकदा वाराणसीबद्दल आपण बोलूया। वाराणसीमध्ये अगदी काही वेळातच नरेंद्र मोदी यांची पदयात्रा सुरू होणार आहे। लंका गेट पासून ते साधारणपणे भाजप कार्यालयापर्यंत त्यांची पदयात्रा अर्थात रोड शो होणार आहे। आपण दोन्ही अँगल्सने हे दृश्य पाहतो आहोत। लंका गेट चौकामध्ये खरं म्हणजे मोदी दाखल झाल्याचं समजलं होतं, मात्र थोड्याच वेळात ही पदयात्रा सुरू होणार आहे। ज्या रस्त्याने पदयात्रा जाणार आहे त्याही रस्त्यावर आमचं लक्ष आहे। वाराणसीमधल्या मोदींच्या कार्यक्रमांना निवडणूक आयोगानं परवानगी नाकारली आणि त्यानंतर एकच राजकीय ड्रामा पाहायला मिळाला। एक जोरदार किंवा एक आक्रमक पवित्रा भाजपनं घेतला आणि धरणं आंदोलन करण्यावर ठाम राहिले। खरं म्हणजे काल रात्रीच निवडणूक आयोगानं नरेंद्र मोदींच्या 5 पैकी 4 कार्यक्रमांना परवानगी दिली होती, एका कार्यक्रमाला फक्त परवानगी दिली नव्हती। मात्र तरी सुद्धा भाजपनं आंदोलन करण्याचा निर्धार आपला कायम ठेवला आणि दुपारी 2 वाजता अमित शहा आणि अरुण जेटली या दोन नेत्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झालं। आमचे प्रतिनिधी अमोल जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण क्षणाक्षणाची माहिती मिळवत आहोत। अमोल, गेल्या काही दिवसांपासून आपण वाराणसीमध्ये आहात, वाराणसीच्या रस्त्यांवरून फिरला आहात, वाराणसीच्या लोकांशी बोलला आहात, काय साधारण मूड आहे लोकांचा या? हेमाली, वाराणसी हे पहिल्यापासूनच भाजपचं केंद्र राहिलेलं आहे। मधला एक अपवाद सोडला 2004चा, तर साधारण 1991 पासून या ठिकाणी भाजपची सत्ता आहे। त्यामुळे यावेळी नरेंद्र मोदींसाठी इथली लढाई फार अवघड आहे अशातली बिलकुल परिस्थिती नाही। अशीही एक चर्चा आहे की गेल्या 5 वर्षांमध्ये वाराणसीचा बिलकुल विकास झालेला नाहीये। वाराणसीमध्ये कुठलाही नवीन प्रकल्प आला नाही, तिथे अत्यंत बकाल असं हे शहर आहे, अस्वच्छता प्रचंड आहे, घाणीचं साम्राज्य आहे। त्या पार्श्वभूमीवर जर इथून मुरली मनोहर जोशी पुन्हा एकदा निवडणुकीला उभे राहिले असते तर कदाचित त्यांचा पराभव होण्याची शक्यता होती किंवा अत्यंत चुरशीची लढत इथे झाली असती आणि भाजपला ही लढत अवघड गेली असती। मात्र आता नरेंद्र मोदी या निवडणुकीत आल्यापासून केवळ वाराणसीचा विकास हा एकमेव मुद्दा या निवडणुकीमध्ये आता उरलेला या ठिकाणी दिसत नाहीये। वाराणसीचा विकास झाला की झाला नाही, त्यानुसार भाजपची कामगिरी ठरवावी की ठरवली जाऊ नये याविषयी इथे चर्चा होत नाहीये। तर भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार हा आपला उमेदवार इथला असणार आहे, या गोष्टीवर आता सगळा प्रचार फिरताना आपल्याला बघायला मिळतो आहे। त्याचबरोबर नरेंद्र मोदी वाराणसीची जागा निवडून आल्यानंतर ठेवणार की सोडणार याविषयी देखील प्रचंड साशंकता आहे, लोकांच्या मनात संभ्रम आहे। मात्र याविषयी सूचक मौन, अगदी सोयीस्कर मौन भारतीय जनता पक्षाने पाळलेलं आहे। कुठल्याही मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदींनी असं आश्वासन दिलेलं नाहीये की आपण ठेवू आणि ही जागा आपण सोडून देऊ।
त्यामुळे सध्या तरी अशीच परिस्थिती दिसते आहे की भारतीय जनता पक्षाचं पारडं या ठिकाणी सध्या जड दिसत आहे. प्रचारात सुद्धा भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतलेली आपल्याला बघायला मिळते आहे. आम आदमी पक्षाचा जो प्रचार आहे तो देखील इथे जोरदार सुरू आहे. मात्र त्यांचे बहुतांश कार्यकर्ते हे बाहेरच्या राज्यातून आलेले आहेत, दिल्ली आणि हरियाणातून. मात्र भाजपचा स्थानिक बेस इथे असल्यामुळे भाजपचा जो प्रचार आहे त्यांनी आघाडी घेतलेलीच आहे. आणि शिवाय नरेंद्र मोदी हे नाव या मतदारसंघामध्ये भाजपला निश्चितपणे विजयी करेल. भाजपसाठी इथली लढत त्या अर्थाने सोपी आहे. हेमंत, नक्कीच तुम्ही आतापर्यंतचा हा मूड सांगितलेला आहे, जसं तुम्ही सांगितलं आहात एक स्ट्रॉंग होल्ड आहे वाराणसी भाजपसाठी. त्यामुळे खरं म्हणजे भाजपसाठी चिंता नाही वाराणसीमध्ये, तरी देखील भाजपकडून जोरदार प्रयत्न केला जातोय, जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. आत्ता या क्षणी सुद्धा काय दिसून येत आहे, जसं तुम्ही मगाशी सांगितलं खरं म्हणजे की गर्दी वाढते आहे हळूहळू आणि या गर्दीमध्ये उत्साह आहे, उत्सुकता आहे नरेंद्र मोदींना पाहण्याची, त्यांचा रोड शो करण्याची. आणि त्याचबरोबर आज सकाळपासून घडलेल्या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काहीसा तणावही आहे. साधारणपणे आता पुन्हा एकदा सांगाल की कधीपर्यंत नरेंद्र मोदींची ही पदयात्रा सुरू होईल? काही क्षणातच नरेंद्र मोदींची पदयात्रा सुरू होईल असं इथल्या भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून आणि इथले जे निवडणुकीचा प्रचार सांभाळणारे इथले जे नेते आहेत त्यांच्याकडून समजत आहे. आणि त्यामुळे भाजपचं जे वैशिष्ट्य आणि विशेषतः नरेंद्र मोदींचं यावर्षीच्या प्रचारात जे वैशिष्ट्य राहिलेलं आहे की अत्यंत नियोजनबद्ध प्रचार. कुठली गोष्ट केल्यामुळे त्याचा कुठल्या गोष्टीवर कसा परिणाम होईल याचा पूर्ण विचार करून ही जी प्रचाराची रणनीती आहे ती ठरवली जाते. आणि आजच्या दिवसाचा जर आपण विचार केला तरी सुद्धा त्यामध्ये तेच सूत्र दिसून येतात. ज्या प्रकारे आज सकाळपासून या क्षणापर्यंतची भाजपची रणनीती दिसतीये त्याच्यामध्ये सुद्धा एका विशिष्ट मानसिकतेचा विचार करूनच ही रणनीती आखण्यात आलेली आहे. कारण आज सकाळी लवकर 8 वाजता कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली होती आणि दुपारी 2 वाजता सगळ्या कार्यकर्त्यांना आपापल्या घरी जाता आलं, आपापल्या हॉटेलवर जाता आलं. वाराणसीमध्ये सध्या 40 ते 42 डिग्री तापमान आहे. नक्कीच अमोल, या पुढे आणखीन वाराणसीमध्ये काय काय घडणार आहे याबद्दलची सगळी माहिती, सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्याकडून पुढच्या बुलेटिनमध्ये घेतच राहू. तुर्तास या बुलेटिनमध्ये धन्यवाद. याबरोबर या बुलेटिनमध्ये इथं थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.